नमस्कार मंडळी, मी दापोलीचा प्रत्येश या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आले गावामध्ये शिवणवाडीमध्ये. आज आमचा उद्घाटन सामना आहे, तर उद्घाटन सामन्यासाठी आलेलो आहे. तर उद्घाटन सामन्याची पण मी क्लिप टाकणार आहे, तर ते तुम्ही बघा. आता आमची यूट्यूबच्या आपल्या याची टी चालू होते. पहिली इनिंग आमची चालू होते. टॉस विन आम्हीच जिंकलेलो आहे. आमची सगळी पोरं बघा तिकडे मागे बसले आहेत. तर मित्रांनो, कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला या व्हिडिओ नक्की बघायला मिळतील. बॅट आणायचे आणि इथे नवीन बॅट असली, आज एखाद्या खेळाडूला विचारा की नवीन बॅट दुसऱ्याला देताना त्याचं मन किती तळमळतं. पण बाबूजी जावळे यांचं तसं कधीच नसायचं. आली बॅट बागांना येणार म्हणजे नवीन बॅट येणार या मनात पोर असायची आणि ती बॅट आपल्याला हे सगळ्यांना माहिती असायचं. आणि मुंबईमध्ये झालं तरी सुद्धा बागांना ते आम्हाला तीच साथ असायची आणि त्याने लास्ट पर्यंत साथ आम्हाला सोडली नाही. जेव्हा बागांना आम्हाला ते गावाल्यावर बसल्याच्या नंतर सुद्धा ग्राउंड बनवणे, ते ग्राउंडची देखभाल करणे इथपासून सर्व काम अण्णा आम्हाला सतत करत असायचा. आणि आज तो आमच्यामध्ये नाही याचं दुःख आहे आम्हाला. परंतु त्यांनी चालवलेली परंपरा, त्यांनी शिकवलेली परंपरा आम्ही काही मागे टाकलेली नाही. आणि या स्पर्धेचं 16वं वर्ष आहे. मागे आम्ही काही बॅनर्स पण ठेवले. या स्पर्धेचे आतापर्यंतचे विनर 2009 ला ही स्पर्धा चालू झाली होती आणि या स्पर्धेचं मला वाटतं हे 2025 वर्ष आहे. या ठिकाणी लेफ्ट साईडला फणसाच्या खाली आणि राईट साईडला वडापाव प्लस लिंबू सरबत. तरी सरबतचे ओनर आहेत संकेत खाडे, वडापावचे ओनर आहेत वडापाव शिगवान, महिला मंडळ. आणि सर्वांना विनंती असेल की सर्वांनी एकदा उद्घाटन झाल्यानंतर लाईव्ह मध्ये उभं राहायचं आहे. सगळं युट्यूबला लाईव्ह जाणार आहे. दापोलीच्या लाईन मध्ये जा नाही, आत्महत्या सांगायचं ओरडायला लाईन मध्ये मला सांगतोय तुम्हाला. लाईन तुम्ही बरं आता इकडे या साठी दुसरी पोरं येऊन लाईन मध्ये राहतात नाही. आपलं बोलणं काय होतंय, लय चेंगट आहेत. चेंगट ना, चेंगट लय फटाके होतील. चल लवकर ये. यांनी खास करून मुंबईवरून एशियन बँक घेऊन आले होते, जेणेकरून लाईन त्या क्लिअर राहिल्या पाहिजे. फटाके लावू नको, आधी लावू नको. 2 मिनिटं श्रद्धांजली वाल्याच्या नंतर फटाके वाजवा. सागर खाडे यांचं मुंबईचं आगमन झालेलं आहे. युट्यूब लाईव्ह दापोलीचा प्रत्येश या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. निलेश नासरे आमच्या गाडीतील एक उत्कृष्ट कॅमेरामन. त्यांची कॅमेरा क्वालिटी जबरदस्त असते. प्रत्येक खेळाडूला वाटत असते की निलेशच्या मोबाईलमध्ये माझा एखादा फोटो असावा आणि त्याने तो एडिट केलेला असावा. एवढं छान एडिटिंग असतं. छान फोटो सेशन झालेलं आहे. निलेश, फोटो सेशन झालेलं आहे. 2 मिनिटं फक्त आपण एक श्रद्धांजली वाहणार आहोत आणि यानंतर आपण पुढील सामन्याला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, काळजी घ्यायची. विघ्नराजच्या कर्णधाराला विनंती असेल त्याने इकडे यायचं आहे. आणि विघ्नराज सगळ्या खेळाडूंना एक विनंती असेल की मागे आम्ही दगड ठेवलेले आहेत. 2ची लाईन असणार आहे, त्या दगडाच्या मागे राहायचं आहे. जो
संघाचा प्रतिनिधी जर सामना चालू असताना त्या लाईनच्या आतमध्ये राहील तर समोरच्या संघाला आपण पेनल्टी देणार. प्रतिनिधी आलात तर बरं होईल. सगळे पुढे ट्रॉफीचा ही बघा पोरा, ही बघा कमिटीची पोरा बघा किती आहेत ती. आम्हाला पण असं सहकार्य करायचं आहे की जेणेकरून आम्ही चांगल्या पांड्या कमिटीचा माणूस आहे. प्रतिसाद द्याल आणि अशीच मोठी मित्रांनो तुम्हाला आता ट्रॉफ्या दाखवतो या शिगोरवाडीतल्या केवढ्या केवढ्या मोठ्या आहेत त्या. भविष्यात प्रयत्न असेल की युट्यूब लाईव्ह सुद्धा एखादी स्पर्धा खेळवण्याचा प्रयत्न करू, पण काही कारणास्तव झाडं वगैरे असल्या कारणाने आम्ही युट्यूब लाईव्ह खेळवत नाही. कारण या 3 दिवसासाठी लागणाऱ्या स्पर्धेसाठी आणि मला वाटतं गेली 3 वर्ष आम्हाला या स्पर्धेसाठी अनलिमिटेड पाणी दिलं जात आहे. आम्ही गेली 15 वर्ष खालून पाणी डोक्यावरून आणून पिच करायचो, परंतु पाणी आणण्यासाठी काय मेहनत लागते ते आम्हाला चांगली माहिती आहे. आणि कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता एक क्रिकेट संघासाठी त्यांचं नेहमी योगदान असतं. तर मी भागोजी खाडे यांना विनंती करेन की त्यांनी ही शाल खेचायचे. स्वप्नील जावळे त्यांना मदत करतील, चिंतन दवंडे, आणि ट्रॉफीचं अनावरण आम्ही भागोजी खाडे यांच्या हस्ते करतोय. अंकुश नात्रे, रुपेश जावळे, जरा मोठ्या मोठ्या खेळाडूंनी यायचं आहे. निलेश नात्रे लक्ष ठेवा. भागोजी खाडे खेचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जबरदस्त अशा ट्रॉफी आम्ही आयोजित केल्यात. जर आवडल्या असतील सर्वांना तर सर्वांनी एकदा आम्हाला या ट्रॉफी बद्दल बाबूजी खाडे यांच्या हस्ते आम्ही अनावरण करून घेतलेलं आहे. आणि आता दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पुढे यायचं आहे. दोन्ही संघाने एक सांगू इच्छितोय की कोणतेही आऊट नसणारा खेळाडू 4 रन मिळतील, जर बाहेर गेलं तर 4. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं आमचे प्रतिनिधी जिगर जावळे खूप लेट झाले, विरारवरून आलेले आहेत, गाडी लेट झाले, त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. विजय तो झेंडा दिसतोय ना, दोघांना काही शंका कुशंका असतील आता विचारून घ्या. एक मिनिट रुपये, दोघांना काही शंका असतील आता विचारून घ्या. नंतर टॉस सोडल्याच्या नंतर कोणती शंका बाहेरचा प्लेअर वगैरे नाही मान्य करतात. आणि मला वाटतं विघ्न संघाने टॉस जिंकलेला आहे. सामना 6 षटकांचा राहील. कुठे घ्यायची कुठे चिंतन दवडे टेबलचा ताबा घ्यायचा. चिंतन दवडे हा चिंतनचा काय हार्दिक गावना लिहायला बसायचं आहे, खाली लिहायला. 16व्या वर्षातील पदार्पण आणि 16व्या वर्षातील पहिल्या दिवसाचा पहिला चेंडू. गजानन जावळे सिनियर खेळाडू, सामना करतील संजय भांबे. एकसंघ सदावळे चेंडू पळवा 1 धाव घेतात. विकेटच्या बाहेरून धावायचं आहे. पंच अंकुश नात्रे आपण काळजी घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडूला विकेटच्या बाहेरून धावायला सांगा. पहिला रन घेतला चालेल, सेकंड रन कंपल्सरी विकेटच्या बाहेरून धावा. आम्ही विकेटसाठी खूप मेहनत घेतली जेणेकरून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळता यावं. आपण काल काही ठिकाणी पाहिलं असेल की विकेट कशा होत्या, आणि विकेटची काळजी जशी आम्ही घेतली तशी तुम्ही पण काळजी घ्या जेणेकरून स्पर्धा चांगली खेळता येईल. आणि पहिल्याच चेंडूवरती खातं उघडताय ते संजय भांबेचं. तर नितीन नात्रे यांना मी विचारतो की या स्पर्धेबद्दल आपण काय बोलाल, कसं वाटतंय, किंवा आपण कॉमेंट स्टार्ट करू शकता माझे मित्र. हॅलो बाबा, पुढील चेंडू महेंद्र नात्रे कसा तऱ्हेने मारा करत आहेत. सुंदर असा टोरेले चेंडू आणि षटकार. हॅलो महेंद्र नात्रे यांच्या बॅट सोडून निघालेला हा पहिला षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला. जबरदस्त षटकार म्हणावा लागेल. या ग्राउंडचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्राउंड मध्ये चौकार कमी लागतात आणि षटकार कमी लागतात. आणि या ग्राउंड मध्ये आपण म्हणाल की मी 100 धावा जमवल्यात आणि माझी टीम जिंकेल असंही नाही आहे. या ग्राउंड मध्ये त्या धावाही चेस केल्या जातात. या ग्राउंडचं खास वैशिष्ट्य आहे की कोणताही संघ धावा किती केला तरी तो सुरक्षित नसतो. आणि त्याचंच उदाहरण महेश नात्रे यांसाठी हे ग्राउंड म्हणजे क्रिकेटची पंढरीच आहे. कारण या खेळाडूने या मैदानामध्ये मला वाटतं 50 रन मारण्याचे चांगला रेकॉर्ड आहे. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी 50 मारली होती आणि याही वर्षाची चांगली सुरुवात करतात. अंकुश नात्रे, प्रशांत जावळे, संकेत खाडे तिघांनाही विनंती असेल की प्रत्येक खेळाडूला पहिला रन फक्त विकेट मधून घेऊन द्या.
किरण विकेटच्या बाहेरून खेळ काढायला सांगायचे आहेत, नाहीतर त्याला वॉर्निंग करा. आणि मला वाटतं त्रिमूर्ती क्रिकेट संघ हेही इथे हजर राहिलेत, वेळेत हजर राहिलेत. आम्ही मंडळाच्या वतीने खूप रात्री नाईट स्पर्धा खेळून एखादा संघ इथे वेळेत हजेरीत राहतो, त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने आभार. प्रत्येक खेळाडूने बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे, सहकार्य करा. आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघाच्या कर्णधाराचं स्वागत असेल इथे. ऑफ साईडला तटावलेला चेंडू काहीसा बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही आलाय आणि त्याच्या क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पाहूया दुसरी धाव घेतोय का. आणि नितीन घ्या. आलो 11 बिनबाद 11ची धावसंख्या विघ्नराज क्रिकेट संघ कलकी नासरेड यांची. पाहूया पुढील चेंडू गजानन यांचा महेंद्र कसे तऱ्हेने मारा करत आहेत. पाहूया महेंद्र कशा रीतीने मारा करत आपल्याला सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. आणि धाव चेंडू काहीच समजलेलं नाही त्यांना. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. बिनबाद 11ची धावसंख्या विघ्नराज क्रिकेट संघ कलकी यांची. पाहूया पुढील चेंडू गजानन यांचा मारा करत आहेत महेंद्र. चेंडू पाहूया झेल होतो का आणि झेल झालेला नाही. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्या या मैदानात. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेल्या आहेत बिनबाद 13. संख्या झालेली बिनबाद 13. या पहिल्या षटकामध्ये या ग्राउंडचं खास वैशिष्ट्य आहे की इथे चौकार कमी लागतात आणि षटकार जास्त लागतात. आणि याही वर्षी दुसऱ्या चेंडूवरती षटकार लागून सामन्याला सुरुवात झाली होती. कृपया सर्व खेळाडूंनी मैदानाच्या बाहेरून यायचं आहे, सहकार्य करा. धन्यवाद. विघ्नराज करण संजय भांबेड आणि उंचपुरा गोलंदाज देवेन खाडे. पाहूया चांगला चेंडू बनावा लागेल आणि त्यांच्या क्षेत्ररक्षणाच्या वरून जाणारे चेंडू थोडेसे बांध आहेत. प्रत्येक खेळाडूने आपली काळजी घ्या. धन्यवाद कृपेश, आपण इथे आलात, आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. आपल्या ते एक नाईट स्पर्धा असताना सुद्धा आपण वेळेत हजर राहिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आमचे मित्र आशिष हे सुद्धा इथे हजर राहिले. पंचांना एक विनंती असेल, प्रथम धाव तुम्ही विकेट मधून घेऊ शकता. प्रत्येक खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे. विकेट खूप सांभाळा, आम्ही खूप सांभाळले आणि तुम्ही सहकार्य करायचं आहे. त्यानंतर देवेचा पुढचा चेंडू सामना करतो संजय. ऑफ साईडला अमित खाडे यांनी जबरदस्त कॅच केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बांधताना चांगला अनुभव आहे. गेली वयाची 30 वर्षाचा खेळाडू या मैदानामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. कोणता बांध कुठे आहे सगळं माहिती आहे. त्यामुळे चांगलं उतरायचं आणि कुठे हात टाकायचं चांगलं माहिती आहे. आणि देवेन खाडे यांना या 16व्या वर्षातील पहिला गडी बाद करण्यात यश मिळते ते देवेन खाडे यांना आणि त्यांना साथ लागते ती अमित खाडे यांची. आणि लेफ्टी फलंदाज येत आहेत स्वप्नील खळे. लेफ्टी फलंदाज येणार आहे तो स्वप्नील खळे. या मैदानामध्ये लेफ्टी रायटी असं काही नाही आहे. रायटीला सुद्धा तेवढी संधी असते आणि लेफ्टीला सुद्धा तेवढी संधी असते. फक्त तुमच्याकडे क्रिकेटिंग शॉट असायला पाहिजेत. मग या 16व्या वर्षातील पहिल्या दिवसाचा पहिला सामना 1 बाद 15 धावा झालेल्या आहेत. शशी पाटे आपण लेग साईड घेतलेली आहे का लेफ्टीसाठी? ओके धन्यवाद. आपल्याला कोण खेळाडू पाहिजे का तिकडे? अक्षय जावळे असतील कुठे तर त्याने घ्या. निलेश नात्रे आपण सांभाळला का तिकडे? ओके धन्यवाद. शैलेश गवंडे हे इथे हजर राहिलेत. मला वाटतं त्यांचं सिलेक्शन होता राहिलंय. मला वाटतं शेवटच्या दिवशी संधी भेटेल असं वाटतंय. देवेन काढ्यांचे पुढच्या चेंडू देवेन काढ्यांचा सामना करणारे स्वप्नील. ओमचा फटका मारे खरा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि 4 धावा संघाच्या धावसंख्या 4 धावांवर संघाची धावसंख्या होते 1 बाद 19 धावा. 19 धावा. महेंद्र पाटे काहीतरी लेग वरून ऑफ साईडला आलेले आहेत. पाहूया देवखाडे
याचा पुढे चेंडू सामना करणारे धडाकेबाज फलंदाज स्वप्नील आणि उंच पटका मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो का डेव्हिड कडे चेंडू बनवला चांगली गोलंदाजी बनावं लागेल. एक चौकारानंतर फलंदाज बाद होतोय. संघाचे धावसंख्येत काही भर नाही. संघाची धावसंख्या होते 2 बाद 19 धावा. चांगली गोलंदाजी बनावं लागेल डेव्हिड कडे यांची. स्वप्नील एक चौकार आल्याच्या नंतर दुसरा फटका उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला आणि फलंदाज बाद होतोय. अनिकेत शिगोण काहीसे नाराज आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये 19 धावा 2 बाद 19 धावा आणि नवीन फलंदाज आलेला आहे तो शुभम. पाहूया तर सामना फटाफट सुरू करायचा आहे. मैन पाटील प्रत्येक चेंडूच्या वेळी आपण सहकार्य करा जरा आणि लहान मुलांनी जरा मोठ्या माणसांना बसायला द्या. पाहूया देवेंद्र खाडे यांचा पुढचा चेंडू सामना करतो शुभम. चांगला औषधा तटावलेला चांगलं कळम ड्राईव्ह म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण होत नाहीये. एक धाव होता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या 2 धावेने भर. संघाची धावसंख्या होते 21 धावा. दुसरं षटक प्रगती होती 10च्या सरासरीने मला वाटतं 10.5च्या सरासरीने चालणारा शुभम. मला वाटतं या षटकातील सागर शेवटचं चेंडू आहे ना शेवटचं चेंडू आहे. चांगली गोलंदाजी म्हणायला की देवेंद्र खाडे यांची 2 विकेट घेतल्यात त्यांनी परंतु धावाही तितक्याच जात आहेत. 10च्या सरासरीने चालणारा चांगली गोलंदाजी केली देवेंद्र खाडे यांनी. आतापर्यंत 8 धावा दिल्यात. पाहूया या दरम्यान आणि जे खेळाडू इथे बोलतायत त्यांना आम्ही थोड्याच वेळात अंडापावती करणार आहोत. या दरम्यान चांगलं संघर्ष राजेश खरे देवाने खराब थ्रो म्हणावा लागेल नाही तर फलंदाज बाद झाला असता. 2 धावा आणि किल्लार पाटील यांनी संघाची धावसंख्या होते 2 बाद 23 धावा. 2 षटक समाप्त. त्याचा रनिंगचा तास वेगळ्या प्रकारचा आहे. जसा बुमराचा तास आहे तसा सगळं झाल्याचा आमचा वेगळ्या प्रकारचा गोलंदाजी तास आहे. ओ माय गॉड जबरदस्त. आणि या दरम्यान महेंद्र नात्रेच्या साथी दाखले चेंडू खराब गोल चेंडू म्हणावा लागेल. 16 चेंडू संघाच्या धावसंख्येत एका धावेने भर. संघाची धावसंख्या होते 24 धावा आणि ती नात्रेने विनंती करतो की पुढचं समालोचन आपण सांभाळायचं आहे. थोडं बोला. या दरम्यान स्वप्नील जावले यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो महेश नात्रे. एक षटकार खेचून उंच बट्टा मारायचा. चांगली लाईन लेन म्हणावं लागेल स्वप्नील जावलेची. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल. एक चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय. महेशच्या बॅटमधून काही धावा येत नाही. धावा त्यांच्या 2 बाद 24. पाहूया याच दरम्यान स्वप्नील जावले यांचा पुढचा चेंडू सामना करणार महेश नात्रे. उंच बट्टा मारला सागर खाडे कॅचच्या खाली येतात. पाहूया झेल होतो का आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि फलंदाज बाद. आणि विघ्नराज क्रिकेट संघ काहीसा अडचणीमध्ये आणि एक फलंदाज बाद होतोय. संघासाठी कोणी धावा काढण्याचा काही प्रयत्न करत नाहीये. प्रत्येक फलंदाज उंच फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. या मैदानामध्ये तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या सांभाळून खेळायचं आहे. संपर्क साधायचा आहे. या दरम्यान स्वप्नील जावले गोलंदाजी करतील. चांगला चेंडू पाहूया आणि खराब काहीसा स्वप्नील जावले यांनी बॅकअप नसल्या कारणाने अमित खाडे यांनी काही थ्रो केला नाही आणि याच दरम्यान एक धाव घेण्यात यश मिळते ते विघ्नराज संघाला. नवीन फलंदाज आलेला आहे तो वेद आणि स्ट्राईक राहतो सोहम. नॉन स्ट्राईक राहतो वेद. शुभम आणि वेद. यंग जनरेशन विघ्नराज खराब चेंडू वाईट रिक्षा बाहेर टाकलेला चेंडू म्हणावा लागेल. खराब गोलंदाजी करतात ते चांगला चेंडू टाकायचे. याच दरम्यान सामना करेल तो सोहम. चांगला एक यंग पोरगा विघ्नराजचा संधी निर्माण केली होती स्वप्नील जावले यांनी परंतु अनिकेत शिगोण यांना काहीच जमलं नाहीये. आणि याच दरम्यान संघाची धावसंख्या झाली 3 बाद 27 धावा. स्वप्नील जावले यांना चांगला लाईन मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी करताय. कोणत्याही खेळाडूला मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवला आतापर्यंत एकही मोठा फटका दिलेला नाहीये. याच दरम्यान स्वप्नील जावले झापूक स्टाईल मध्ये गोलंदाजी करताना पाहूया. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि फलंदाज प्रयत्न करतात. या दरम्यान निर्धाव देश मिळते ते स्वप्नील जावले यांना आणि संघाच्या धावसंख्येत काही भर नाही. संघाची धावसंख्या होते 3 बाद 27 धावा.
झापूक झुपूक स्टाईलने गोलंदाजी करताना स्वप्नील जावले पाहूया सामना करतोय तो वेग. हो चांगला चेंडू राजेश काळे याच्याकडे जाताना राजेश काळे पाहू शकतो बांधणमुळे आणि 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीत. स्वप्नील अंकुश नाचरे संकेत काळे प्रत्येक खेळ सजवताना या मैदानाचा चांगला अनुभव आहे त्यामुळे ते आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं देवेंद्र काळे यांच्या गोलंदाजीवरती. या दरम्यान पुढे चेंडू चांगला अमित काळेंना माहिती होतं की चेंडू त्याच दरम्यान चिंतन दावंडे चेंडू देतात निर्माण चांगलं क्षेत्ररक्षण बनावं लागेल. ही मोठी संघ जे कल्पेश कुठे असतील जर कॉमेंट करणारा कोणी खेळाडू असेल तर आम्हाला सहकार्य करायचं आहे. दादा ये कोण कॉमेंट्री आहे का करणारा इच्छुक असेल आदू ये आदू मला वाटतं रात्रीची झोप पूर्ण नाही झाली आहे त्यामुळे थोडासा नाराज दिसतोय. पाहूया याच दरम्यान सर्व छोट्या प्रतिनिधींनी उन्हाचा काळजी घ्यायची आहे. देवेंद्र काळेचा पुढचा चेंडू सामना करणार येतो. हो परंतु बाद होते का बाबा अपील केलेला आहे परंतु हाही निर्धाव चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता वेळ यांचा. चेंडू काय बॅटच्या टप्प्यामध्ये येत नाहीये आणि फलंदाज खेळायला निर्धाव चेंडू करण्यात यश मिळते. देवेंद्र यांना आपल्या उंच पुरा हाईटचा पूर्णपणे फायदा घेताना देवेंद्र काळे. याच दरम्यान पुढचा चेंडू लागतील देवेंद्र काळे. संघाची धावसंख्या होते 3 बाद 30 धावा. चौथं षटक प्रगती पटावरती चांगला चेंडू फटकावले बघा रे रनआउटची संधी होते परंतु बांधाला चेंडू लागतो. एकदा प्रगती पाहूया एका धावेवर समाधान. धन्यवाद रुपेश. पुढचा चेंडू टाकण्याचा निर्णय घेतला हा योग्य निर्णय बघावा लागेल. तसा चांगल्या टप्प्यात गोलंदाजी करत आहेत 2 खाडे आतापर्यंत. पूर्ण वर्षभर पूर्ण हा सीझन ते ऑफ सीझन होते याच वर्षी पदार्पण झालं या ग्राउंड मध्ये. पाहूया 2 रन घेतले दुसऱ्या रनासाठी प्रयत्न आणि 3ही पाहूया आणि खराब थ्रो म्हणावं लागेल इथे. सिद्धिविनायक क्रिकेट संघाचे खराब क्षेत्ररक्षण 4 धावा घेण्यात यश मिळत आहे. अंकुश नाचरे 4 धावा बरोबर. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथे. त्या धावसंख्येने पुढे जात आहेत ते आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमित काळेंचं हे या सामन्यातील यांचं दुसरा झेल आणि शुभम बहादूर होते वैयक्तिक 12 धावावर. खाडे काहीसे अचूक टप्प्यात गोलंदाजी करत आहेत पण त्यांना काहीसा क्षेत्ररक्षणाचा तेवढासा प्रतिसाद मिळत नाही. मागील चेंडूवर सुद्धा 4 रन धावून काढले. एक खराब थ्रो म्हणावा लागेल आणि बघा पुढचा चेंडू देऊन खाडे यांचा पुढचा आता फलंदाजीसाठी आले तर प्रशांत विघ्नराज करून आणि पाहूया तडाला चेंडू लेग साईडला योगेश पाटे एकदम खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. योगेश पाटे यांचा दोन शोल्डर असं वाटतंय. हॅलो आणि 3 धावा घेण्यात यश मिळत आहे ते 38 मार्ट या मैदानावर अशी मापेक्षी धावसंख्या म्हणावी लागेल. अजून मार्ट विघ्नराज क्रिकेट संघाला धावसंख्या वाढवावी लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. त्या दरम्यान मारलेला हा लेग साईडला चेंडू 2 धावा घेतलेले आहेत. 2 धावेवर समाधान मानावे लागत आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु 2 धावेवर समाधान. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 40. चौथं षटक पुन्हा एकदा एक उत्कृष्ट चेंडू टप्पा असतो तो म्हणावा लागेल त्या गोलंदाजाला मिळालाय जो टप्पा. त्या उत्कृष्ट टप्प्यात गोलंदाजी करताना स्वप्नील जावळे पुढचा चेंडू स्वप्नील जावळे यांचा सामना करता येते. प्रशांत मारण्याचा प्रयत्न परंतु
स्वप्नील जाव चेंडू उत्कृष्ट चेंडू बनावा लागेल स्वप्नील जावळे यांचा. काहीच या उद्घाटन सामन्याला थोडीशी काही अडचणीमुळे थोडा लेट सुरुवात झाली. आणि पाहूया विघ्नराज क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन पाहूया चढवलं चेंडू लेग साईडला. आणि 2 धावा. योगेश फाते आणि सिद्धिविनायक क्रिकेट संघ मॉट येतोय. काही क्षेत्ररक्षण बरोबर होत नाही. 2 धावेने भर संघाची धावसंख्या 42. चौथा षटक. पाचवं षटक चालू आहे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश. संघाची धावसंख्या 44. पुढचा चेंडू स्वप्नील जावळे यांचा पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतायत. सामना करतायत ते प्रशांत. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात त्यांना यश मिळते आणि उत्कृष्ट चेंडू बनावा लागेल. कायचा एक पार ऊन नाही आता त्यामुळे मागे बसू तरी चालेल. मागेच बसायचंय. पाहूया पुढचा पहिला चेंडू आणि चोरकी धाव. होता वाचले. खराब थ्रो आणि शिगोन यांचा 2 धावसंख्येने भर. धावसंख्या 46. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचं 6वं षटक घेऊन येतात ते जित्तू शिगवण. सामना करतात ते वेस. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश. पुढचा चेंडू पाहूया. सामना करतायत ते वेद आणि लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट चेंडू जारकर लेनचा. काहीसा फलंदाजाला जमला नाही. निर्धार बाईकच्या स्वरूपात धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 1 धाव घेतली. 47. चेंडू जितू शिगोन यांचा सामना करतायत प्रशांत. आमंत्रण नाही. पाहूया. आणि खराब चेंडू अंकुश नागरे यांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 48. सामना करणारे तो प्रशांत. पाहूया. खराब चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 49. अर्धशतक लागण्यासाठी केवळ 1 धावेची गरज आहे. आणि जितेंद्र शिगोन मला वाटतं ते स्वतःहून पूर्ण करण्याच्या प्रयत्नात. याच दरम्यान पुढचा चेंडू सामना करणारे तो प्रशांत. हाणामारीचं षटक. आणि पाहूया उच्च फटका केला प्रयत्न. आणि त्याच दरम्यान एक चेंडू मारण्याचा सागर खालीचं क्षेत्र जबरदस्त क्षेत्राचे म्हणावं लागेल. आणि तितकाच खराब थ्रो म्हणावं लागेल सागरच्या. आणि 2 धावा घेण्यात यश मिळत आहे. सागरचा काहीसा थ्रो खराब झाला होता. इंज्युर्ड आहेत ते. आणि विलास पाते काहीसे त्यांचे मित्र त्यांच्या बाजूने काहीतरी बोलताना फर्स्ट टाइम एवढा जबरदस्त थ्रो दिला त्यांनी. खुश झालेत विलास. आज त्यांना पार्टी देणार आहेत. या दरम्यान जितू यांचा पुढचा चेंडू सामना करण्यात येतो प्रशांत. पाहूया. हाणामारीचं षटक. आणि खराब रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल ते प्रशांत यांनी. आणि 2 धावेने समाधान म्हणावं लागतं. एक फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या होती आहे 50 धावा. सॉरी 53 धावा. लक्ष द्यायचंय तिकडे.
ओके 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 थांबा 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 ए थांब फक्त 2 चेंडू नंतर जा 2 चेंडू झाले की जा थांबा बसा बसा आपल्या तंबूत बसा चांगली नजर बसलेली त्याची पाहूया या 2 चेंडूवरती काय धावा जमावत होतो त्याला फलंदाजी म्हणावं लागेल त्यांची आणि रनआउटची संधी आणि तोही फलंदाज बाद डावखुरा फलंदाज राजेश नात्रे या मैदानाचा तितकाचा चांगला अनुभव पाहूया हो निर्धावचे दोन्ही पण अनिकेत शिगोल फुल फॉर्म मध्ये हे धनाधन आउट फलंदाज बाद आणि संघाची धावसंख्या 53 धावांवरती विजयासाठी 54 धावांचं आव्हान पाहूया सिद्धिविनायक क्रिकेट संघ यजमान संघ पाणी वगैरे घ्यायचं आहे खेळाडूंनी सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची यजमान संघात आपण Lights, camera, action.